प्रभु ने हमको और एक अच्छा अवसर दिया है। आज एक भविष्यवाणी के विषय में संबंध में वचन बांटना चाहता हूँ और हम ये सब बातें जानते भी हैं। मत्ती का सुसमाचार 24वां अध्याय उसका 13 और 14 में हम पढ़ते हैं, परंतु जो अंत तक धीरज धरे रहेगा उसी का उद्धार होगा। और राज्य का यह सुसमाचार सारे जगत में प्रचार किया जाएगा कि सब जातियों पर गवाही हो, तब अंत आ जाएगा। इसमें ध्यान देने वाले कुछ बातें हैं। जो अंत तक सहेगा, धीरज धरे रहेगा, वो बच जाएगा या उसका उद्धार होगा। സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ സഹിച്ച് അവസാനം രക്ഷിക്കപ്പെടുന്നതല്ല। कलीसिया के संबंध में हम देखते समय में ऐसा हम लोग को धीरज से या सहते हम लोग उद्धार पाएंगे करके ऐसा कलीसिया के साथ नहीं होता। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം പല കാര്യങ്ങളും സഹിക്കേണ്ടതുണ്ട്। हम लोग उद्धार पाने के बाद बहुत से बातों को हमें धीरज से सहना है। അതിനെല്ലാം കർത്താവ് കൃപയും തരും। और उस सब विषय के लिए प्रभु अनुग्रह भी देगा। പൗലോസ് പറയുകയാണ്, ഞാൻ ആയിരിക്കുന്നത് കൃപയാലാണ്। पौलुस कहता है कि मैं जो हूँ अनुग्रह से हूँ। ഞാൻ അനുഗ്രഹത്തിലാണ് ഞാൻ ഓടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്। और अनुग्रह में मैं दौड़ रहा हूँ। ഞാൻ വളരെ അധ്വാനിച്ചു, मैंने बहुत परिश्रम किया। ഇതെല്ലാ സഹനങ്ങളും താൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം ഉണ്ടായ സഹനങ്ങൾ। तो ये सब जो सहा या धीरज से वो सहते हुए चला, ये सब उद्धार पाने के बाद हुआ बातें हैं। അപ്പോൾ അവസാനം എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ് എന്നുള്ളത് നമ്മൾ ഇന്ന് ശ്രദ്ധിക്കേണ്ടതുണ്ട്। तो इसके लिए अंत तक सहते रहना, धीरज से सहते रहना, उसका मतलब क्या है, उस विषय में हमें ध्यान दें। ഇനി 14 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്, और फिर 14 वाक्य में हम पढ़ते हैं, രാജ്യത്തിന്റെ ഈ സുവിശേഷം, राज्य का ये सुसमाचार। നമുക്കറിയാം 4 സുവിശേഷങ്ങളുണ്ട്। हम लोग जानते हैं ना कि 4 प्रकार का सुसमाचार है। അതില് നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷം, ജാതികൾ ഉൾപ്പെട്ട രക്ഷിക്കപ്പെടുന്ന സുവിശേഷം, ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുക। तो जब हम लोग या मंडली जब सुसमाचार बांटते समय में उस सुसमाचार का खासियत यह है कि उसमें अन्य जाति भी उस सुसमाचार में मिला हुआ है और उस सुसमाचार का प्रचार में यीशु मसीह जो क्रूस पर मरा है करके उस संबंध में उस विषय को आधारित करके सुसमाचार बांटते हैं। അപ്പോൾ നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷത്തിൽ ജാതികളെയും യഹൂദനെയും ചേർത്തുള്ള സഭയുടെ കെട്ടുപടിയാണ്। तो जब हम जो कलीसिया या मंडली जब सुसमाचार बांटते समय में उसका खासियत क्या है, अन्य जाति और यहूदी दोनों मिलकर जो एक सभा बनने वाला है, जो कलीसिया है, उसके संबंध के आधार पर सुसमाचार बोलते हैं। അത് ഒരു സാക്ഷ്യമായിട്ടല്ല, രക്ഷിക്കപ്പെടുക എന്നുള്ളതാണ് ലക്ഷ്യം। तो वो एक गवाह है करके उतना ही नहीं, बल्कि वो उस सुसमाचार देने से सुनने वाला व्यक्ति का उद्धार भी होना चाहिए। ഇവിടെ അതല്ല പറയുന്നത്, यहाँ पर ऐसा नहीं कह रहा। രാജ്യത്തിന്റെ ഈ സുവിശേഷം राज्य का ये सुसमाचार സകല ജാതികൾക്കും सभी जातियों को ഒരു സാക്ഷ്യമായി പറയും। वो प्रचार करते समय में एक गवाह होकर सुनाया जाएगा। എന്താണ് രാജ്യത്തിന്റെ വിശേഷം? राज्य का सुसमाचार क्या है? രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്। कि बहुत जल्दी एक राज्य स्थापना होने वाला है। യോഹന്നാൻ സ്നാപകൻ തന്റെ ശുശ്രൂഷ ആരംഭിച്ചത് തന്നെ സ്വർഗരാജ്യം സമീപിച്ചിരിക്കുന്നു, മാനസാന്തരപ്പെടുക। യോഹന്ന बपतिस्मा देने वाले ने जब सुसमाचार बांटे या सेवा के लिए जब उतरा, तो पहला बात उसने यही बोलकर शुरू किया कि मन फिराओ, परमेश्वर का राज्य निकट है। നമ്മള് മർക്കോസ് സുവിശേഷം 4:14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, मरकुस 1:14 में हम पढ़ते हैं, पढ़ेंगे। यूहन्ना के पकड़वाए जाने के बाद यीशु ने गलील में आकर परमेश्वर के राज्य का सुसमाचार प्रचार किया। അപ്പം യോഹന്നാൻ തടവിലായതിനു ശേഷം കർത്താവ് പ്രസംഗിച്ചത് എന്താണ്? രാജ്യത്തിന്റെ വിഷയം। तो यूहन्ना बपतिस्मा देने वाला जब वो पकड़ाया गया और बंदीगृह में चला गया, तो उस दिन से यीशु ने भी क्या किया, वही राज्य का सुसमाचार जो यूहन्ना बांट रहा था उसी को कंटिन्यू किया। അപ്പോൾ ഒരു രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്। तो एक राज्य अभी स्थापना होने जा रहा है। ആ രാജ്യം ദാനിയേൽ പുസ്തകം 2-ാം അധ്യായം 44-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന രാജ്യമാണ്, അത് യഹൂദന്മാർക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ്। तो वो दानियल का पुस्तक 2:44 में रेफरेंस के लिए लिख देना। 2:44 में वहां पर हम देखते हैं कि जब एक पत्थर गिरकर बड़ा पर्वत बन जाता है और वो एक युगानी युग स्थापना होने वाला एक राज्य है करके जो भविष्यवाणी दानियल ने किया था, वो वाणी का विषय में है राज्य का सुसमाचार यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने बांटा। അവിടെ ഈ രാജാക്കന്മാർ
इन राजाओं के दिनों में എന്നാൽ 4 കിങ്ഡംസ് നമ്മളത് നമുക്കറിയാവുന്നത്. तो वहां पर हम देखते हैं कि वो मूर्ति वहां पर थे जो 4 महाराज्य को साम्राज्य को जो दर्शाता है. हम लोग जानते हैं उस विषय में. ബാബിലോണിയൻ, बाबिलोन के राज्य, പേർഷ്യ, मेदी पर्शिया का राज्य, ഗ്രീസ്, ग्रीस का राज्य तो, പിന്നെ റോം, അതിന്റെ 10 രാജാക്കന്മാർ. और रोम, और फिर उसके बाद रोम से आया हुआ 10 छोटे राज्य. അപ്പം യഹൂദന് ഈ രാജ്യം യഹൂദന്മാർക്ക് വേണ്ടിയാണ്. तो ये राज्य के विषय में जब भविष्यवाणी किया गया था, उसमें किसको मिलने वाला है वो राज्य? सिर्फ यहूदियों को मिलने वाला है वो राज्य. അപ്പോൾ രാജ്യത്തിന്റെ ഈ സുവിശേഷം സസ്പെൻഡഡ് ആയി എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവും യോഹന്നാനും പ്രസംഗിച്ചതിന് ശേഷം ശിഷ്യന്മാർ അതല്ല പ്രസംഗിച്ചത്. तो फिर जब राज्य का ये सुसमाचार बांटा जाएगा करके बोलते समय में मतलब क्या हुआ? वो अभी वो सुसमाचार रद्द किया गया, मतलब रोका गया है, थोड़े समय के लिए उसको रोका गया है. जो यूहन्ना बपतिस्मा देने वाला और यीशु ने जो शुरुआत किया था, ये राज्य का सुसमाचार चेले लोग ने नहीं बांटा. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 1:22 വാക്യം വായിക്കുകയാണ്. पहला कोरिन्थी 1:22 में हम पढ़ते हैं, അപ്പോസ്തലന്മാർ പ്രസംഗിച്ച സുവിശേഷം എന്താണ്? प्रेरित लोगों ने जो प्रचार किया हुआ या मंडली स्थापना होने के बाद, नया नियम स्थापना होने के बाद जो प्रेरित लोगों ने सुसमाचार बांटा था, वो ये है कि ഒരു രാജ്യത്തെ കുറിച്ചല്ല, वो लोग एक राज्य स्थापना होगा करके ऐसा वो लोग ने नहीं कहा, ഒരു വ്യക്തിയെ കുറിച്ചാണ്. बल्कि एक व्यक्ति के बारे में कहा. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു हमारा प्रभु यीशु मसीह തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം पवित्र शास्त्र के अनुसार നമ്മുടെ പാപങ്ങൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചു. हमारा पापों के लिए वो मरा, തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം और पवित्र शास्त्र के अनुसार അവൻ 3-ാം നാൾ ഉയർത്തെഴുന്നേറ്റു तीसरा दिन जी उठा. എന്ന് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് എനിക്ക് ലഭിച്ച ഞാൻ ഗ്രഹിച്ച ഈ കാര്യം ആദ്യം തന്നെ നിങ്ങളെ അറിയിക്കുന്നു എന്ന് നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 15 വായിക്കുന്നു. ऐसा ये बात मुझे परमेश्वर की ओर से जो मुझे पहला ग्रहण किया हुआ, मैं जो पौलुस ये बात मैं तुमको पहला बताता हूँ करके, ऐसा पहला कोरिन्थी 15 अध्याय में हम पढ़ते हैं. അപ്പോൾ അപ്പോസ്തലന്മാർ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട സുവിശേഷം ഏതാണ്? तो हम लोग ने जो सुसमाचार सुनकर उद्धार पाया हुआ कौन सा सुसमाचार है? ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തു, ഒരു വ്യക്തി. क्रूस पे चढ़ाया हुआ यीशु मसीह के बारे में, वो एक व्यक्ति के बारे में है. അപ്പോൾ മത്തായി സുവിശേഷം 24-ാം അധ്യായത്തിന്റെ 14-ാം വാക്യം നമ്മൾ വായിച്ച സുവിശേഷം ഏതാണ്? तो पर ऐसा है तो फिर मत्ती 24 का 14 में जो पढ़ा हुआ सुसमाचार वो कौन सा है? അത് കർത്താവും യോഹന്നാനും തുടങ്ങി വെച്ചത് പിന്നെ സസ്പെൻഡഡ് ആയി അത് വീണ്ടും ആവർത്തിക്കപ്പെടുന്നതാണ് രാജ്യത്തിന്റെ വിഷയം. तो वो राज्य का सुसमाचार है जो यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने और यीशु ने उसका शुरुआत आरंभ तो किया, लेकिन वो उधर ही वो उसको पॉज के थोड़े समय के लिए उसको रोका गया है, जो आगे चलकर फिर से दोबारा प्रचार किया जाएगा. तो जो भविष्य में दोबारा उसको शुरुआत करने के विषय में है, मत्ती 24 में हम पढ़ते हैं. നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷത്തിൽ അല്ലെങ്കിൽ കൃപയുടെ സുവിശേഷത്തിൽ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം ഇല്ലെന്നല്ല. तो ऐसा नहीं है प्रियो कि जब हम लोग अनुग्रह का सुसमाचार बांटते समय में यीशु मसीह का जो क्रूसित हुआ वो बात वर्णन करते समय में राज्य की बात उसमें नहीं है, ऐसा नहीं है. അത് നമുക്കും കൂടെ ഉള്ളതാണ് രാജ്യം. तो राज्य के विषय में आते समय में हमें भी वो संबंधित है वो, പക്ഷെ വിഷയം എന്താണ്? परंतु वहाँ पर मुद्दा क्या है, विषय क्या है? ക്രൂശിക്കപ്പെട്ടവരായിരുന്നു. जो अनुग्रह का सुसमाचार बांटते समय में एक व्यक्ति के ऊपर ध्यान देकर हम प्रचार करते हैं. എന്നാൽ പൗലോസിന്റെ സുവിശേഷം പിന്നീട് താൻ കാരാഗ്രഹത്തിൽ തടവിലാക്കപ്പെട്ട ശേഷം पौलुस फिर जब അവസാനം തന്നെ വീണ്ടും തടവിലാക്കപ്പെട്ടു. पौलुस जब अंतिम दिनों में जब वो उसका घर में जब उसका रोम का जब उसके ही घर में जब वो जेल में डाला गया तो നമ്മുടെ റോമലേഖനം 28-ന്റെ 30-ാം വാക്യം ഒന്ന് വായിക്കും. റോമലേഖനം അതിന്റെ 28-ാം അധ്യായത്തിന്റെ 30-ാം വാക്യത്തിൽ സോറി അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി, प्रेरितों का कार्य 28वां अध्याय, അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 28वां अध्याय 30-ാം വാക്യം. 30 पढ़ना. वह पूरे 2 वर्ष अपने भाड़े के घर में रहा और जो उसके पास आते थे उन सबसे मिलता रहा और बिना रोक टोक बहुत निडर होकर परमेश्वर के राज्य का प्रचार करता और प्रभु यीशु मसीह की बातें सिखाता रहा. ഇവിടെ പറയുന്ന ദൈവരാജ്യം ഏതാണ്? यहाँ पर कौन सा, यहाँ पर परमेश्वर का राज्य के बारे में करके कहा है. സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ പോകുന്ന ദൈവരാജ്യത്തെ കുറിച്ചല്ല. मतलब जो अभी आगे चलकर जो परमेश्वर का एक राज्य स्थापना होगा वो राज्य के विषय में नहीं, സഭ എന്ന ദൈവരാജ്യം, मतलब कलीसिया मंडली जो है परमेश्वर का राज्य है उसके बारे में. നമ്മളിപ്പോ ദൈവരാജ്യത്തിലാണോ? अभी हम लोग परमेश्वर का राज्य में है क्या? ദൈവരാജ്യം എന്താണ്? परमेश्वर का राज्य क्या है? നീതിയും സമാധാനവും, धार्मिकता और शांति और मेल मिलाप है, പരിശുദ്ധാത്മാവിനുള്ള സന്തോഷവും. और पवित्र आत्मा में आनंद है. അപ്പോൾ നമ്മളിപ്പോൾ ദൈവരാജ്യത്തിലാണ്. तो हम लोग वास्तव में अभी
असली में आत्मिक रीति से वो राज्य का अनुभव में है। അപ്പോൾ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ സ്വീകരിക്കുന്നവരെല്ലാവരും तो जो कोई भी क्रूस पे चढ़ाया हुआ यीशु मसीह को जो उस सुसमाचार को जो ग्रहण करता है, അവിടെ എല്ലാം ഒരു ദൈവരാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടുകയാണ്. उधर सब ग्रहण किए हुए लोगों में एक परमेश्वर का राज्य स्थापना हो रहा है। അപ്പോൾ സഭയ്ക്ക് വേണ്ടി കർത്താവ് വരുന്നതിനുള്ള അടയാളങ്ങളൊന്നും വേദോക്തത്തിൽ പറഞ്ഞിട്ടില്ല. इसके लिए कलीसिया के लिए खास रीति से प्रभु आएगा, उनको लेकर जाएगा करके संबंध में बात करते समय में उसके विषय में चिन्ह हम बाइबल में नहीं देखते। നമ്മള് മത്തായി 24 നമ്മൾ വായിച്ചത് मत्ती 24 अध्याय जब हमने पढ़ा, കർത്താവ് ഒലിവുമലയിൽ ഇരിക്കുമ്പോൾ വന്ന് ശിഷ്യന്മാർ ചോദിക്കുകയാണ്. प्रभु जब ओलिव पर्वत पे बैठते समय में तब चेले लोग ने आकर पूछा, അപ്പൊ കർത്താവിനെ കാണിക്കാൻ അവര് ദേവാലയം കാണിക്കാനായിട്ട് കൊണ്ടുപോയി. तो मंदिर दिखाने के लिए वो लोग लेकर गए। അപ്പൊ കർത്താവ് പറഞ്ഞു, तब प्रभु ने कहा, ഇത് കല്ലിന്മേൽ കല്ല് വീണ് എല്ലാം നശിച്ചു പോകും. हम देखते हैं कि ये पत्थर के ऊपर पत्थर ये अभी ना बना रहेगा और ये मंदिर गिर जाएगा। അപ്പോൾ കർത്താവിനോട് ഒരു രഹസ്യമായി ചോദിക്കുകയാണ്. इसके लिए वो लोग फिर रहस्य में आकर वो लोग अकेला, जब यीशु अकेला था देखकर वो लोग सब आकर यीशु से डायरेक्टली पूछ रहे हैं, നിന്റെ വരവിനും तेरा आगमन के विषय में ലോകാവസാനത്തിനും और युग का अंत होने के विषय में അടയാളങ്ങൾ എന്താണ്? उसका चिन्ह क्या है। ആ വരവ് ഏതാണ്? 24 का 3 में हम पढ़ते हैं, वो कौन सा आगमन के बारे में है। രാജ്യം സ്ഥാപിക്കാനായിട്ട് രാജ്യത്തിന്റെ वो इजराइल को बचाकर फिर उनको एक राज्य स्थापना करके देगा, उस संबंध के आगमन के बारे में। അതിനോട് 24 അധ്യായത്തിൽ പറയുന്ന അടയാളങ്ങളെല്ലാം യഹൂദിനു വേണ്ടി രാജ്യം സ്ഥാപിക്കുന്ന കാര്യമാണ്. तो उसके बाद से नीचे जो भी बातें चिन्ह के रूप में जो भी बातें बोला गया है, वो चिन्ह का संबंध डायरेक्टली इजराइल के संबंध में बोला है। എന്നാൽ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ परंतु हमारे संबंध में അടയാളമല്ല, एक चिन्ह नहीं है, ഒരു രഹസ്യമാണെന്നാണ് പറയുന്നത്. മർമ്മമാണ് കർത്താവ് വരുന്നത്. എന്താണ് हमारे संबंध में कहा है कि एक भेद की बात है करके पौलुस कहता है। അത് പൗലോസ് അത് വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്. पौलुस वो स्पष्ट रीति से कहता है, നമ്മൾ ഇനി അടയാളങ്ങളെ കാത്തിരിക്കണ്ട. अभी हम लोग को कोई चिन्ह को देखकर इंतजार करने की जरूरत नहीं है। ഏത് സമയത്ത് കർത്താവ് വരാം. कोई प्रभु तो कोई भी समय में आ सकता है। പൗലോസ് തന്നെ തന്റെ സമയത്ത് കർത്താവ് വരുമെന്ന് പ്രതീക്ഷിച്ചു. प्रभु पौलुस अपने दिन में जीते समय में वो ये सोचकर जिया कि प्रभु उस दिन उसके दिन में आएगा करके। അപ്പൊ നമ്മളുള്ള ബന്ധത്തിൽ हमारे संबंध में കർത്താവ് വരുന്നതിന് प्रभु के विषय, आगमन के विषय में അവിടെ ഒരു രഹസ്യം നിങ്ങൾ അറിയാതിരിക്കരുത്. तो ये एक भेद की बात है, जो रहस्य है, ये तुम लोग इस विषय में तुम लोग अनजान ना रहो। അത് ദൃശ്യമായി നമുക്ക് കാണാൻ കഴിയില്ല. मतलब ये आंखों के सामने दृश्य रीति से देख नहीं सकते हम, എന്നാൽ 24 അധ്യായത്തിൽ പറയുന്ന കാര്യങ്ങൾ പരസ്യമായിട്ട് കാണാം. परंतु 24वां अध्याय में जो लिखा हुआ बात है वो सब प्रकट होकर सबके सामने दिख जाए, वैसा खुल्लम खुल्ला ओपनली होने वाली बात है। ഇതെല്ലാം സംഭവിച്ചു കാണുമ്പോൾ ये सब बातें जब तुम लोग देखोगे, അത് യഹൂദിനു വേണ്ടി ആ വരാൻ പോകുന്നത് കാണുമ്പോൾ तो यहूदियों के लिए जो संभव होने वाला है, ये बातें जब तुम देखोगे तो നമ്മുടെ സമയം എത്ര അടുത്തു. ऐसा है तो हम लोग जो हमारा प्रभु का निकट हमारे विषय में ले जाने का संबंध वो और कितना नजदीक है। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് ആ വചനം. इसलिए वो वचन कितना श्रेष्ठ है। ഒരു ദൈവദാസൻ പറയുന്നത്, एक प्रभु का दास ऐसा कहता है, ഇസ്രായേൽ ജനം സഭയുടെ ഘടികാരമാണ്. जो इजराइल जो है मंडली के लिए, कलीसिया के लिए एक घड़ी के समान है। കാരണം അവരിൽ നടക്കുന്ന കാര്യങ്ങൾ मतलब इजराइल में जो भी घटना और संभव उसके इजराइल के संबंध में कुछ भी अगर होता रहा तो ആ പാഠങ്ങൾ നമ്മൾ ഉൾക്കൊണ്ട് ഒരുങ്ങേണ്ടത് ആവശ്യമാണ്. उस बातों को देखकर, घटनाओं को देखकर तुरंत अपने आप को तैयारी में रखना है। നമ്മൾ റോമലേഖനം 11:25 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ रोमियो 11 का 25 में हम पढ़ते हैं, 11:25 रोमन्स। हे भाइयों के ऐसा न हो कि तुम अपने आप को बुद्धिमान समझ लो, इसलिए मैं नहीं चाहता कि तुम इस भेद से अनजान रहो कि जब तक अन्य जातियां पूरी रीति से प्रवेश न कर दे, तब तक इसराइल का एक भाग ऐसा ही कठोर रहेगा। ഇസ്രായേലിന് കുറച്ച് നാളത്തേക്ക് ഒരു കാഠിന്യം സംഭവിച്ചിരുന്നു. जिसकी वजह से इजराइल को थोड़े समय के लिए एक कठोरता का अवस्था में वो लोग चले गए हैं। ഇനി ഇസ്രായേലിലേക്ക് തിരിയുന്നതിന് മുൻപ് अभी वापस इजराइल की ओर मुड़ने के पहले ഞാൻ എന്റെ സഭയെ പണിയും എന്ന കർത്താവിന്റെ കൽപ്പന നിവർത്തിക്കേ പറ്റുകയുള്ളൂ. मैं प्रभु ने जो आज्ञा दिया कि मैं मेरा कलीसिया को बांधूंगा करके, वो बांधने का वो आज्ञा को प्रभु को पहला पूरा करना पड़ेगा। കാരണം കർത്താവ് അവരിലേക്ക് തിരിയുന്നതിന് മുൻപ് क्योंकि प्रभु को इजराइल की ओर मुड़ने से पहले മനുഷ്യരുടെ പുനരുദ്ധാനമല്ലാതെ പിന്നെ എന്താണ്? तो वो मरे हुए को लोगों का पुनरुत्थान के पहले कैसा हो सकता है? അപ്പോൾ ഇപ്പോൾ കർത്താവ് അവരിൽ പ്രവർത്തികൾ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ് അവരെ ഒരുക്കാൻ വേണ്ടി. तो अभी तो प्रभु इजराइल में उनके जीवन में कुछ कार्य कर रहे हैं, पर उनको तैयार करने के लिए അവിടെ ഒരു ടെമ്പിൾ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് എന്ന് പറയുന്ന ഒരു സൈറ്റ് ഉണ്ട്. वहां पर इजरायली लोगों का जो उन लोगों ने जो उत्पन्न किया हुआ एक
एक साइट है जिसको templeinstitute.com करके कहते हैं. അവര് അന്തിമമായി പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഈ 2026 അല്ലെങ്കിൽ 27 ഞങ്ങൾ ആലയം പണിതിരിക്കും. वो 2-3 दिन पहले ही उन लोगों ने उस साइट में उन लोगों ने अपना इजराइल का विषय में समाचार ये डाला कि या तो ये 2026 के अंत में या 2027 के शुरुआत आरंभी दिन में हम लोग मंदिर को बनाने का आरंभ शुरू करेंगे. അത് അവര് പറയുന്നത് നിങ്ങൾക്ക് സർപ്രൈസ് ആയിരിക്കും. और तो वो बोलते समय में तुम लोग के लिए ये एक विस्मयदायक अचानक संभव होने वाली बात रहेगा. ഒരു ദിവസം രാവിലെ നമ്മൾ എഴുന്നേൽക്കുമ്പോൾ मतलब एक दिन अचानक सोकर उठकर आंख खोला तो അന്നത്തെ പത്രവാർത്ത उस दिन का समाचार ऐसा रहेगा. യഹൂദന്റെ 3ാം ദേവാലയം പണിത് കഴിഞ്ഞു. इजराइल का जो तीसरा मंदिर है बांधकर पूरा हो गया. ഇത് നമുക്ക് എന്തെങ്കിലും ആത്മീയ പ്രയോജനമുണ്ടോ? ये खबर में ये खबर जो एक चेतावनी है पूरा दुनिया के लिए बताते समय में कलीसिया संबंध के लिए उससे कुछ लेना देना है क्या? അതിനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. उसके विषय में हम देख रहे हैं अभी. അപ്പോൾ മത്തായി 24ന്റെ നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ച് നിർത്തതിന് 14 കഴിഞ്ഞതിന് ശേഷം तो हमने जब मत्ती 24 का 14 तक पढ़कर हमने रोका, അവിടെ അന്ത്യത്തോളം എന്നൊരു വാക്യമുണ്ട്. वहां पर उसका 13 में हम पढ़े कि अंत तक. ആ അന്ത്യം എന്നുള്ളത് അത് എന്നാണ്, അതിന്റെ ഡേറ്റ് എന്നാണ്, അല്ലെങ്കിൽ കാലങ്ങൾ എത്രയാണെന്ന് വ്യക്തമായിട്ട് വചനത്തിലുണ്ട്. वो अंत तक तुम लोग सहते रहेगा. तो वो अंत तक करके बोलते समय में वो अंत का दिन कब तक है करके बाइबल में स्पष्ट रीति से लिखा गया है. അപ്പം 24-15 വായിക്കുന്നുണ്ട്. हमने 24 का 15 में हम पढ़ते हैं. അവിടെ വിശുദ്ധ സ്ഥലം എന്ന് പറയുന്നത് ഈ യഹൂദന്മാർ പണിയാൻ പോകുന്ന ആലയത്തെ കുറിച്ചാണ്. 15 पढ़े. इसलिए जब तुम उस उजाड़ने वाली घृणित वस्तु को जिसकी चर्चा दानियल भविष्यवक्ता के द्वारा हुई थी पवित्र स्थान में खड़ी हुई देखो पवित्र स्थान में खड़ी हुई, तो ये पवित्र स्थान करके जो बोला गया है ये जो इजराइल जो अभी आगे भविष्य में जो मंदिर बांधेगा उस मंदिर के अंदर का पवित्र स्थान के बारे में बोला गया. ഈ AD 70 ദേവാലയം നശിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം AD 70 में जब मंदिर फूट जाने के बाद യഹൂദന്മാർക്ക് ഒരു വിശുദ്ധ സ്ഥലമില്ല. अभी तक उस दिन से लेकर 2026 तक अभी तक इजराइल के पास एक पवित्र स्थान अभी तक उनके पास नहीं है. അവർ വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ സിനഗോഗുകളിലാണ് കൂടി വരുന്നത്. उन लोग क्या कर रहे हैं, अलग अलग जगहों पर उन लोग ने सभाएं बनाकर वहां पर उन लोग संगति कर रहे हैं. ഇപ്പോൾ അവർ ആ ദേവാലയത്തിലുള്ള പുറംവാതിലുണ്ട്, ഒരു പുറം മതിലുണ്ട്. तो अभी जो जहाँ पर मंदिर बांधना चाहिए उस मंदिर के विषय में उनको एक बाहरी दीवार और एक बाहरी दरवाजा फाटा है वहाँ पर. അതിൽ അവര് തല ഇടിച്ച് പ്രാർത്ഥിക്കും. तो उस दीवार के पास आकर रोज सारे अनेक यहूदी लोग आकर वो लोग अपना माथा लेकर दीवार में मार कर वो लोग विलाप करते हैं. കർത്താവേ നീ വരണമേ, ये यहोवा परमेश्वर तू जल्दी आ. എതിരാണ് क्यों? ഞങ്ങൾക്കൊരു ദേവാലയം വേണം. क्योंकि हमको एक मंदिर चाहिए. അപ്പോൾ ദേവാലയം പണിയപ്പെടും, तो मंदिर तो बांधा जाएगा ये सत्य है, പക്ഷെ അത് കർത്താവായിരിക്കില്ല. परंतु वो बांधने वाला यीशु नहीं रहेगा. എന്നാൽ അതിനെ വിശുദ്ധ സ്ഥലം എന്നാണ് വായിക്കുന്നത്. परंतु उसमें एक पवित्र स्थान दिया है करके हम पढ़ते हैं. അപ്പോൾ ഈ അന്ത്യകാലം അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ പറയപ്പെടുന്ന അന്ത്യത്തോളം സഹിച്ചു നിൽക്കേണ്ട കാലഘട്ടം എന്ന് മുതൽ എന്നാണെന്നുള്ളത് ദാനിയേൽ പ്രവചനം 12 അധ്യായത്തിന്റെ 11-12 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ वो अंतिम समय अंत तक तू सहते धीरे से सहना करके वो कितना समय तक उनको सहना पड़ेगा करके दानियल का पुस्तक 12 अध्याय का 11-12 पढ़ते समय में हम देखते हैं. जब ये नित्य होम बलि उठाई जाएगी अथवा घृणित वस्तुओं जो उजाड़ कर देती है स्थापित की जाएगी, तब से 1290 दिन बीतेंगे. क्या ही धन्य है वो जो धीरज धरकर 1345 दिन के 35 दिन के अंत तक भी पहुंचे. അപ്പൊ ആലയം സ്ഥാപിക്കപ്പെട്ട് तो मंदिर का स्थापना होकर അവിടെ ആരാധന പഴയ നിയമത്തിൽ പറയുന്ന യാഗങ്ങളെല്ലാം ആരംഭിച്ചു. यानी कि पुराने नियम में जो लेवी का पुस्तक में और निर्गमन का पुस्तक में व्यवस्था विवरण में जो भी जिस रीति से उनको बलि चढ़ाना है वो सारा क्रमांक की बातें दोबारा चालू करके അങ്ങനെ ഇരിക്കെ चालू करते ऐसा होते ഒരു ദിവസം एक दिन ऐसा आएगा നിരന്തര ഹോമയാഗം നിർത്തുന്ന മുതൽ जब वो निरंतर जो होम बलि चढ़ाया जाता था वो रोक दिया जाएगा അവിടെ അന്തിക്രിസ്തുവിന്റെ മ്ലേച്ഛ വിഗ്രഹം സ്ഥാപിച്ച് और फिर मसीह विरोधी का जो घृणित मूर्ति वहां पर डाला जाएगा. ആ ദിവസം മുതൽ उस दिन से 1290 ദിവസങ്ങൾ 1290 दिन बीतेंगे. സഹിച്ച് ജീവിക്കുന്നവൻ जो ये सहेगा वो धन्य है. അപ്പം ഇവിടെ നമ്മളെ മത്തായി സുവിശേഷം 24 അധ്യായത്തിൽ അന്ത്യത്തോളം സഹിക്കുക എന്നതിനെ ഉദ്ദേശിച്ചാണ്. तो अभी हमने जो मत्ती का पुस्तक 24 में जो हमने पढ़ा अंत तक धीरज से जो सहते रहेगा वो ये दिनों तक
इन दिनों में उनको इतने दिनों तक सहते रहने के संबंध में बोला है। അപ്പൊ 1290 ദിവസം तो वो 1290 दिन तक നമ്മളത് കുറച്ചും കൂടെ വ്യക്തമായിട്ട് പഠിച്ചാൽ उसको और अगर स्पष्ट से पढ़ते समय में നമ്മളത് വായിക്കേണ്ട. ദാനിയേൽ പ്രവചനം 12:7 വായിക്കുന്നുണ്ട്. 12 का 7 में है, पढ़ने की जरूरत नहीं है। അത് 1260 ദിവസമാണെന്നുണ്ട്. तो वो ദാനിയേൽ 12:7 അത് അങ്ങനെ 3.5 साल समय 3.5 साल का समय दिया हुआ गया। ടൈംസ് ആൻഡ് ഹാഫ് എ ടൈം 1260 ദിവസം. हाँ, वो जो अंग्रेजी बाइबल में और मलयाली बाइबल में पढ़ते समय में, अंग्रेजी बाइबल में एक समय, 2 समय और आधा समय तक करके ऐसा समय दिया गया जो यहूदियों का दिनों के हिसाब से 3.5 साल आता है। ലൂണാർ ഇയർ. तो यहूदी लोग जब उन लोग ने कैलेंडर बनाते समय में उन लोगों ने चांद को देखकर उन लोग ने कैलेंडर बनाया था। ടൈം എന്ന് പറയുന്നത് 1 വർഷം. एक समय यानी कि 1 साल, ടൈംസ് എന്ന് പറയുന്നത് 2 വർഷം. समय हो करके बोलते समय में 2 साल, ഹാഫ് എ ടൈം എന്ന് പറയുന്നത് और आधा समय मतलब आधा साल, അപ്പൊ എത്രയായി? ऐसा 3.5 साल। അതാണ് 1260 ദിവസം. वो 1260 दिन का कैलकुलेशन होता है, 3.5 साल का हिसाब लगाया जाए तो। അത് വെളിപ്പാട് പുസ്തകം 11 3 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ वो प्रकटीकरण का पुस्तक 11 का 3 में जब हम पढ़ते समय में 1260 ദിവസം 2 സാക്ഷികൾ. जो उधर 2 गवाह लोग 1260 दिन गवाह देंगे करके वहां पर हम पढ़ते हैं। 2 സാക്ഷികൾ. 2 गवाह लोग, നമുക്ക് ആരാന്ന് അറിയില്ല. हम नहीं जानते कि वो कौन है। പണ്ഡിതന്മാർ പറയുന്നത് മോശയും ഏലിയാവും ആയിരിക്കാം. ज्ञानी लोग, प्रभु के वचन के जो ज्ञानी पंडित लोग कहते हैं कि शायद मूसा और एलिया हो सकता है। അത് ആരും ആയിക്കൊള്ളട്ടെ. वो कोई भी रहने दो। അവരെ 3.5 വർഷം वो लोग भी 3.5 साल പ്രവചിക്കും. भविष्यवाणी करेंगे। എന്താ പ്രവചിക്കുന്നത്? क्या भविष्यवाणी करेंगे? രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ कि പോകുന്നു. बहुत जल्दी परमेश्वर का राज्य दोबारा स्थापना होने, राज्य को स्थापना होने जा रहा है। मन फिरो। അന്നത്തെ സുശേഷകന്മാർ ആരാണ്? उन दिनों में सुसमाचार बोलने वाले कौन रहेंगे? നമ്മുടെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 7 അധ്യായത്തിൽ പറയുന്ന 12 ഗോത്രങ്ങളിൽ നിന്നും 1,44,000 പേരാണ്. वो प्रकटीकरण का पुस्तक 7वां अध्याय में वहां पर 12 गोत्रों में से चुनकर बाहर निकलने वाले 1,44,000 लोग, वो लोग अभिषेक होकर, मुद्रायित होकर, वो लोग पूरा दुनिया में जाकर ये राज्य का सुसमाचार को बांटेंगे। അതാണ് നമ്മൾ മത്തായി സുവിശേഷത്തിൽ വായിച്ചത്. वही उनके विषय में है। मत्ती का 24 में हमने पढ़ा 2 സാക്ഷികൾ 2 गवाह लोग, അവ യെരുശലേമിൽ മാത്രം പ്രസംഗിക്കും. ये 2 गवाह लोग प्रकटीकरण 11 में वो लोग सिर्फ यरूशलेम में रुककर गवाही देंगे। 1,44,000 പേർ और 1,44,000 लोग ഭൂലോകം മുഴുവൻ സഞ്ചരിച്ചാൽ पूरा दुनिया में जाकर, दुनिया में हर जगह पर कोने कोने तक जाकर वो लोग राज्य का सुसमाचार को प्रचार करेंगे। നോക്കുക, ആ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം അവർ പറയുകയാണ്. और इस रीति से राज्य का प्रचार, सुसमाचार का घोषणा किया जाएगा। മശിഹ വരുന്നു. और उस घोषणा में क्या है? मसीहा आ रहा है രാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടാൻ और പോകുകയാണ്. राज्य जल्दी स्थापना होने जा रहा है। അത് ജാതികളോട് പറയുന്നത് സാക്ഷ്യത്തിനായിട്ടാണ്. वो जाति लोगों को जब वो लोग सुनते समय में, जाति लोगों के लिए खाली है, वो एक गवाह रहेगा। അപ്പോൾ ഇതിന്റെ നിലവാരത്തെ കുറിച്ച് കർത്താവ് ലൂക്കോസ് സുവിശേഷത്തിൽ പറയുമ്പോൾ इसी संबंध में लूका का पुस्तक में जब हम पढ़ते समय में, അത് യഹൂദിനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അത് വളരെ പ്രതികാര ദിവസങ്ങളായിരിക്കും. वो यहूदियों के संबंध में जब बांटते समय में वो दिन पलटा लेने का दिन होगा करके हम पढ़ते हैं। നമ്മൾ ലൂക്കോസ് 21:20 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ लूका 21 का 20 पढ़ेंगे। जब तुम यरूशलेम को सेना से घेरा हुआ देखो तो जान लो कि उसका उजाड़ जाना निकट है। ഓക്കെ, അവിടെ വായിക്കുക. സൈന്യങ്ങൾ जब सेना लोग യെരുശലേമിനെ വളയും. यरूशलेम को क्या करेंगे? घेरेंगे। യെരുശലേം സിറ്റിക്ക് ഉപരോധം ഏർപ്പെടുത്തും. मतलब यरूशलेम को जो नगर है उसके ऊपर वो लोग चढ़ावा करेंगे और उसको घेर कर कब्जा करेंगे। അത് അവിടെ കർത്താവ് അത് പറയുമ്പോൾ प्रभु जब ये बात बोलते समय में, അതിന്റെ 20 ലൂക്കോസ് സുവിശേഷം लूका का सुसमाचार അതിന്റെ 21-22 വാക്യത്തിൽ കർത്താവ് ഇത് പറയുകയാണ്. उसका 22 में पढ़ेंगे। क्योंकि यह बदला लेने के ऐसे दिन होंगे ये पलटा लेना या बदला लेने वाला ऐसा दिन होंगे जिनमें लिखी हुई सब बातें पूरी हो जाएंगी। ആ ദിവസങ്ങൾ എങ്ങനെയാണ്? उन दिनों का अवस्था क्या रहेगा? ആ ദിവസങ്ങൾ പ്രതികാര ദിവസമാണ്. वो बदला लेने वाला दिन माना जाएगा। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? യഹൂദന്റെ പരമ കഷ്ടതയുടെ ദിവസങ്ങളാണ്. मतलब यहूदियों के ऊपर जो सबसे बड़ा महाक्लेश या महाकष्ट का अवस्था उनके ऊपर आएगा। കർത്താവ് ഈ വചനം അല്ലെങ്കിൽ നമ്മള് യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 61 അധ്യായത്തിലാണ് ഈ പ്രവചനം ഉള്ളത്. ये भविष्यवाणी ഐസായ 61 में हम पढ़ते समय 61 में हम देखते हैं। അവിടെ കർത്താവ് ആ വചനം എടുത്ത് ലൂക്കോസ് സുവിശേഷത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. और यही वचनों को लेकर यीशु
यीशु लूका का सुसमाचार में वचनों को लेकर पढ़कर कहता है, നമ്മുടെ ലൂക്കോസ് 4:18 लूका 4:18, കർത്താവിനോട് ഒരു ദിവസം ദേവാലയത്തിൽ ചെന്നപ്പോൾ തിരുവെഴുത്ത് വായിക്കാൻ പറഞ്ഞു. प्रभु जब एक बार मंदिर में जब गया तो या आराधना में गया तो उधर वहां पर उन लोग ने कहा कि तू वचन पढ़ करके उन लोग ने यीशु से कहा. അപ്പൊ കർത്താവ് അവിടെ പറഞ്ഞത് तो यीशु ने जब वो वचनों को लेकर पढ़ते समय में പ്രതികാര ദിവസങ്ങൾ പറഞ്ഞില്ല. वहां पर बदला लेने वाला या पलटा लेने वाला दिन का विषय में 19 में वो भागों को नहीं पढ़ा उसने. യെശയ്യാവ് 61 ആ ഭാഗം കോട്ട് ചെയ്തിട്ട് मतलब यशायाह 61 में जो भाग लिखा हुआ भाग കർത്താവ് അവിടെ പറയാണ്, प्रभु कहता है നമ്മുടെ കർത്താവിന്റെ പ്രസാദ വർഷം. 19 पढ़ना 4 का. और प्रभु के प्रसन्न रहने के वर्ष हाँ, तो हमारा परमेश्वर के यहोवा परमेश्वर का प्रसन्न रहने वाला वर्ष उतना ही पढ़कर रोक दिया. അപ്പോൾ ഈ വർഷം എത്രയാണ്? ये वर्ष कितना समय तक है? ഈ 2000 വർഷങ്ങളാണ്. अभी अभी जो 2000 सालों तक राज्य का प्रसन्न वर्ष का समय चल रहा है. എന്നാൽ രാജ്യത്തിന് സുവിശേഷം പ്രസംഗിക്കുന്ന പ്രതികാര ദിനം എത്ര ദിവസമാണ്? परंतु जब राज्य का सुसमाचार के विषय में जब वो दिन का सुसमाचार बोला जाएगा, वो दिन पलटा लेने वाला बदला लेने वाला दिन रहेगा. वो दिन कितना रहेगा? കർത്താവ് അത് വായിച്ചില്ല. प्रभु वो भागों को प्रभु यशायाह का पुस्तक से नहीं पढ़ा. കർത്താവ് രക്ഷിക്കപ്പെടാനുള്ള ജാതികളുടെ കാലത്തെ കുറിച്ചുള്ള പ്രസാദ വർഷം. क्योंकि प्रभु जब आते समय में मैं पापियों को उद्धार के लिए आया हूँ बोले, उस बात को पूर्ति करने के लिए अन्य जाति लोग भी उद्धार पा सके, उस सुसमाचार को आधार रखते हुए प्रभु प्रसन्न वर्ष का वचन बांटा. ഇപ്പോൾ നമ്മൾ എവിടെയാണ്? अभी हम लोग कभी कहाँ हैं? കർത്താവിന്റെ പ്രസാദ വർഷത്തിലാണ്. अभी हम लोग उस प्रभु के प्रसन्न वर्ष मतलब शांति का समय में जी रहे हैं. ഇന്ന് തന്നെ സുപ്രധാന ദിനം. आज ही का दिन है प्रसन्न का दिन. ഇന്ന് തന്നെ രക്ഷിക്കപ്പെടാനുള്ള ദിവസം. आज ही है उद्धार पाने का दिन. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം हम लोग उद्धार पाने के बाद പല ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകും. बहुत कष्टों से नाना प्रकार के कष्टों से जाना पड़ेगा. പക്ഷേ യഹൂദരെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം परंतु यहूदियों के संबंध में രക്ഷിക്കപ്പെടാൻ കഷ്ടപ്പെടണം. उनको उद्धार पाने के लिए कष्ट सहना पड़ेगा. നമ്മളിതിൽ വ്യത്യാസമുണ്ടോ? दोनों में फर्क समझे. നമ്മൾ ആ വചനം എടുത്തിട്ട് ഇന്ന് പലരും പറയുന്നുണ്ട്, आज यही मत्ती 24 का अंत तक सहोगे तो तुम उद्धार पाओगे करके ये जाकर अन्य जाति को ऐसा सुसमाचार बांटते हैं. നിങ്ങള് കഷ്ടം സഹിച്ചെങ്കിലേ तो രക്ഷിക്കപ്പെടുന്നു. वो लोग जाकर लोगों को രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. अभी तक तुम लोग जो उद्धार पाए बोल रहे उद्धार नहीं पाया है, कष्ट सहना पड़ेगा फिर उद्धार पाओगे അവസാനമേ രക്ഷിക്കപ്പെടുന്നു. और अंत में तुम लोग उद्धार पाओगे. നമ്മളിപ്പോ രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണ്. परंतु प्रिय ऐसा नहीं है. हम लोग कलीसिया जो मंडली है ऑलरेडी उद्धार पा चुके हैं. പക്ഷേ രക്ഷിക്കപ്പെട്ടവർ और जो उद्धार पा चुके हैं അനേക ഘട്ടങ്ങളിലൂടെ ദൈവരാജ്യത്തിൽ പ്രവേശിച്ചു. नाना प्रकार के कष्टों के द्वारा उन लोगों को राज्य में प्रवेश करना पड़ेगा. ദൈവരാജ്യത്തിലാണ്. ദൈവരാജ്യത്തിന്റെ ആ മാനിഫെസ്റ്റേഷൻ 1000 വർഷത്തെ വാഴ്ച. तो हम लोग ऑलरेडी अभी राज्य में है. प्रवेश करेंगे मतलब क्या? भूमि में जब राज्य स्थापना होगा वहां पर हमको अधिकार के साथ प्रवेश करने का संबंध में बोला गया है. ഇവിടെ സൈന്യം तो हमने जो सेना के बारे में लूका में हमने पढ़ा, ഇസ്രായേലിനെ അല്ലെങ്കിൽ യെരുശലേമിനെ വളഞ്ഞത് കാണുമ്പോൾ जब तुम लोग उसका 21 का 20 में जब सेनाओं को यरूशलेम नगर को उसको फेरे हुए जब तुम देखोगे, അവിടെ സൈന്യം ഏത് സൈന്യമാണ്? ये कौन सा सेना के बारे में है? ഏതെങ്കിലും രാജ്യത്തിന്റെ സൈന്യമല്ല. ये कोई राज्य का सेना नहीं है. നമ്മൾ ദാനിയേൽ 9:26 വായിക്കുന്നുണ്ട്. दानियल 9 का 26 में हम पढ़ते हैं, വരുവാനിരിക്കുന്ന പ്രഭുവിന്റെ സൈന്യം आने वाला प्रभु का सेना प्रभु का प्रजा ഇത് ചെയ്യും. वो लोग क्या करेंगे? നഗരത്തെയും पवित्र पवित्र स्थान को नष्ट हाँ, नगर को और पवित्र स्थान को लोग नष्ट करेंगे. ഇതാണ് കർത്താവ് ലൂക്കോസ് പറയുന്നത്. ये बात का भविष्यवाणी का वाणी को प्रभु एक नया मतलब वो प्रभु अपना भविष्यवाणी में कहता है कि जो एक सेना आकर यरूशलेम को चारों ओर घेरेगा, വിശുദ്ധ മന്ദിരത്തെയും मंदिर को और पवित्र नगर को നശിപ്പിക്കും. नाश करेगा. ഇതെന്താണ്? कब होगा? അത് രാജ്യത്തിന് സുവിശേഷം പ്രസംഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ ഇത് നടന്നുകൊണ്ടിരിക്കും. मतलब जब दुनिया भर में राज्य का सुसमाचार का प्रचार करते रहते समय में उसी तरफ से क्या होगा? सेना लोग आकर यरूशलेम के नगर को घेरेंगे. നമ്മളത് സെക്രട്ടറി പ്രവചനം 14:2 വായിക്കുകയാണ്. जकरिया 14 का 2 में हम पढ़ते हैं. ആ ദിവസങ്ങളെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. उन दिनों के विषय में हम पढ़ते हैं. പ്രതികാര ദിവസങ്ങളെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. जो पलटा लेना या बदला लेने का दिनों के विषय में ദൈവത്തിന്റെ വലിയ കരുണയാണ് നമ്മളെ ആ മഹോദരത്തിലൂടെ വിടാതിരിക്കുന്നത്. प्रभु का बहुत बड़ा दया है कि हमें वो महाक्लेश का दिनों में से लेकर नहीं जा रहा हो. നമ്മളെ കർത്താവ് നമ്മൾക്ക് വേണ്ടി കർത്താവ് അനുഭവിച്ച ഘട്ടങ്ങളെ
നമ്മൾ ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിച്ച് അംഗീകരിച്ചതുകൊണ്ട് നമ്മളെ ദൈവം ആ ഘട്ടങ്ങളിലേക്ക് വിടുന്നില്ല. क्योंकि हमने प्रभु यीशु मसीह जो हम पापियों को, दोषियों को आने वाला प्रकोप और नरक के कष्ट से हमें बचा लेने के लिए यीशु को कष्ट सहना पड़ा, दुख और वेदना उठाना पड़ा, वो बात को देखकर जब हमने विश्वास किया है, इसके लिए प्रभु का विश्वास योग्यता है कि आने वाला महाक्लेश से वो हमें उसमें नहीं लेकर जाएगा। 14:2 വായിക്കുകയാണ്. जकरिया 14:2 में हम पढ़ते हैं, क्योंकि मैं सब जातियों को यरूशलेम से लड़ने के लिए इकट्ठा करूंगा और वह नगर ले लिया जाएगा और घर लूटे जाएंगे, स्त्रियां भ्रष्ट की जाएंगी. നഗരം പിടിക്കപ്പെടും. नगर पकड़ा जाएगा. ഏത് നഗരം? कौन सा नगर? യെരൂശലേം. यरूशलेम नगर. ഈ പണിയപ്പെട്ട ദേവാലയം നശിക്കപ്പെടും. मतलब जो ये अभी भविष्य में जो बांधने वाला मंदिर जो बांध कर वो लोग इजराइल लोग खुश थे, वो पकड़ाया जाएगा और वो मंदिर नाश हो जाएगा. ആ നഗരത്തിലെ പാതി ജനം പ്രവാസത്തിൽ ലോകത്തിന്റെ നാനാഭാഗങ്ങളിലേക്ക് വീണ്ടും ചിതറിക്കപ്പെടും. आगे पढ़ना. नगर के आधे लोग बंधुआई में चले जाएंगे. നമ്മളത് കർത്താവ് അത് പ്രവചനത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. प्रभु भविष्यवाणी में इस विषय में कहता है. നമ്മുടെ ലൂക്കോസ് 21:24 ഈ കാര്യം തന്നെയാണ് കർത്താവ് പറയുന്നത്. लूका का पुस्तक 21:24 में वहाँ पर यही बात जो राज्य पकड़ा जाएगा करके वही विषय में वहाँ पर कहता है. तलवार के कौर हो जाएंगे और सब देशों के लोगों में बंदी होकर पहुंचाए जाएंगे. സകല ജാതികളിലേക്ക് അവരെന്ത് ചെയ്യും? सब देशों में सब जाति लोग उनको क्या करेंगे? इजरायली लोगों को बंदीगृह करके पकड़कर वो लोग को लेकर जाएंगे. സഭയ്ക്ക് ഒരു ഓടിപ്പോക്കില്ല. प्रियो कलीसिया को इस रीति से भागना पड़ेगा करके ऐसा अवस्था कलीसिया को नहीं होने वाला है. എന്നാൽ ചിലര് ലോകത്തിലേക്ക് ഓടിപ്പോകുന്നുണ്ട്. परंतु अभी कलीसिया का अवस्था अभी का समय में क्या है? कुछ लोग हैं जो संसार की ओर भाग रहे हैं. അങ്ങനെ ഓടിപ്പോകുന്നവരെ, ऐसा भागने वाले विश्वासियों को അവരെ രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണെങ്കിൽ वो लोग भले ही उद्धार पाए तो या उद्धार पाया ही है तो പിതാവിന്റെ ബാലശിക്ഷയുണ്ട്. ऐसे विश्वासी लोग जो उद्धार पाए हैं तो संसार में जाने वाले लोगों को क्या होगा? पिता का ताड़ना उनके ऊपर आएगा. എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ലോകത്തിൽ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ പലതും സാധിക്കാതെ പോകുന്നത്? ऐसा क्यों है प्रियो? हम लोग दुनिया से कुछ बातें हमने उम्मीद करके आशा करके रखा था और हमसे नहीं हो पा रहा दुनिया में. നമ്മൾ ചില കാര്യങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് കിട്ടുന്നില്ല. हम लोग बहुत सी बातें संसार से प्राप्त मिलने के लिए प्रार्थना भी करते हैं, फिर भी नहीं मिलता. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന പ്രാർത്ഥനയ്ക്ക് ഉത്തരം കിട്ടിയില്ലെന്നാണ്. हमें लगता रहेगा अरे मैं अच्छे से प्रार्थना नहीं किया इसलिए उत्तर नहीं मिल रहा. പ്രാർത്ഥന കിട്ടി, परंतु प्रियो उत्तर मिला है. കർത്താവ് ഉത്തരം തരാത്തതാണ് ആൻസർ. वो हमको संसार से जो चीज नहीं मिलना वही हमारा प्रार्थना का उत्तर है. എന്തിനാണെന്നറിയാമോ? वो क्यों है मालूम है प्रियो? തന്നെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി क्योंकि जो अपने प्रभु से प्रेम करते हैं उन लोगों के लिए നന്മയാക്കി കൂട്ടിച്ചേർക്കുക. सब बातों भलाई के लिए हो जाने के लिए, കാരണം കർത്താവ് നമ്മളെ ഘട്ടങ്ങളിലേക്ക് ഈ യഹൂദന്മാരെ പോലെ കഷ്ടപ്പെടാതിരിക്കാൻ, ताकि हम लोग जैसे यहूदी लोग आने वाला महाक्लेश में विपत्ति और कष्ट और दुख सहते जाएंगे, ऐसा हम उस अवस्था में ना जाने के लिए കർത്താവ് ബാലശിക്ഷ കഴിക്കുകയാണ്. आज प्रभु हमको ताड़ना देकर सही रास्ते में लेकर आ रहा है. നമ്മള് ശരിക്കും രക്ഷിക്കപ്പെട്ട ആള് अगर सचमुच सही रीति से सच्चा उद्धार पाया है तो വേണ്ടതുപോലെ ഏറ്റുപറഞ്ഞ് നിരപ്പിന് ശുശ്രൂഷയിൽ കൂടെ അല്ലാതെ കർത്തൃമേശയിൽ എടുത്താൽ അവർ ലോകത്തിൽ ശിക്ഷിക്കപ്പെടാതിരിക്കാൻ ബാലശിക്ഷ കൊടുത്ത് ദൈവം അവരെ കരുതുന്നുണ്ട്. हम वचन में हम पढ़ते हैं कि अगर सचमुच उद्धार पाए हुए लोग प्रभु में अगर जीते समय में और जब भी संसार में अगर चला भी गया तो सच्चे मन से मन फिरकर पश्चाताप से हम लोग को मंडली में आकर प्रभु मेज का भाग लेना है. यदि उस पश्चाताप के मन से अंगीकार करके अगर मेज नहीं लिया तो ऐसे विश्वासियों को भी ताड़ना आएगा. എന്തിനാണ് വിശ്വാസിയെ ശിക്ഷിക്കുന്നത്? क्यों प्रभु ऐसा विश्वासियों को ताड़ना दे रहा है? പാപം ചെയ്തതിന് ശിക്ഷയല്ല, मतलब तू पाप किया इसके लिए सजा दे रहा है, ऐसा नहीं है. അതിന് ശിക്ഷ ക്രിസ്തു അനുഭവിച്ചു. वो हमने जो पाप करने की वजह से जो सजा हम लोग भुगतना चाहिए था वो सजा यीशु ने ले लिया है. പക്ഷേ നമ്മൾ മാനസാന്തരപ്പെടാൻ, परंतु हमको क्यों ताड़ना दे रहे हैं? ताकि हम लोग मन फिरकर वापस लौट आए, അവന്റെ വിശുദ്ധിയെ പ്രാപിക്കാൻ. प्रभु का उस पवित्रता में बने रहने के लिए. അതെ, കർത്താവ് നമ്മുടെ ഭൗമികമായ മാതാപിതാക്കളെ കുറിച്ചും സ്വർഗീയ പിതാവിനെ കുറിച്ചും താരതമ്യപ്പെടുത്തി അവിടെ വെളിപ്പാട് എബ്രായ ലേഖനം 12-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 12 अध्याय में पढ़ते समय में वहां पर ताड़ना के विषय में हमारा शारीरिक माता पिता हमको ताड़ना देता है और स्वर्गीय पिता भी ताड़ना देता है करके ऐसा माता पिता और स्वर्गीय पिता का तुलना करके एक बात कहता है वहां पर. ജഡത്തിൽ നമ്മുടെ മാതാപിതാക്കൾ നമ്മളെ ശിക്ഷിച്ചു പോന്നു. जब शारीरिक माता पिता जब हमको ताड़ना देकर चलते समय में നമ്മൾ വാസ്തവത്തിൽ അവരെ വണങ്ങി പോന്നു. और हम क्या करते हैं? सहकर हम लोग नम्र और विनय हो जाते हैं. പക്ഷേ നല്ല ഉദ്ദേശത്തോടു കൂടി അല്ല പോലും എന്നിട്ടും तो भले ही इस दुनिया के माता पिता जो शारीरिक है शायद अच्छे उद्देश्य से भी उनका मन नहीं रहेगा, गलत उद्देश्य रहेगा, तो भी वो लोग ताड़ना देते हैं, गुस्सा निकालने के लिए भी मारता रहे तो भी हम लोग सहते हैं.
എന്നിട്ട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നുണ്ട്? तो भी हम क्या करते हैं, गलत रीति से भी अगर हमको ताड़ना दिया तो भी हम लोग सहते हैं। അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा है तो നമ്മുടെ ആത്മാക്കളുടെ പിതാവിന് हमारा आत्माओं के पिता को കർത്താവ് നമ്മളെ ശിക്ഷിക്കുമ്പോൾ, प्रभु जब हमें ताड़ना देते समय में, കർത്താവേ हे प्रभु, എന്നെ ഇങ്ങനെ ശിക്ഷിക്കാൻ എനിക്കൊരു പിതാവുണ്ടല്ലോ, ये मुझे इस रीति से प्रेम कर कर ताड़ना देने वाला एक पिता है, उसके लिए धन्यवाद। മുഷിഞ്ഞു പോകാതെ ताकि मैं ठंडा ना हो जाऊं या आलसी ना हो जाऊं, ശിക്ഷ കിട്ടുമ്പോൾ जब मुझे ताड़ना मिलते समय में ആ കരത്തെ പിടിച്ച് ചുംബിക്കണം. उस हाथों को पकड़कर चूम लेना। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നല്ല ലക്ഷ്യത്തോടാണ് वो ശ്രമിക്കുന്നത്. एक अच्छा उद्देश्य के लिए, मुझे एक अच्छा भविष्य मिल जाने के लिए प्रभु ऐसा कर रहा है, ഗുണം പ്രാപിക്കാനാണ്. हमारा लाभ हो जाए इसके लिए वो ताड़ना कर रहा है। ദൈവത്തിന് നല്ല ലക്ഷ്യമുണ്ട്. प्रभु का अच्छा उद्देश्य है, ये देखकर ताड़ना कर रहा है। അപ്പോൾ നമ്മുടെ പ്രാർത്ഥന കേട്ടില്ലേലും ദൈവത്തിന് സ്തോത്രം. इसके लिए प्रियो, संसार की बातों में प्रार्थना करते समय में उसका उत्तर नहीं मिला तो भी धन्यवाद, നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന് മുമ്പേ സ്വർഗ്ഗത്തിലെ പിതാവ് അറിയുന്നു. क्योंकि हमारा प्रार्थना करने से पहले ही हमारा स्वर्गीय पिता हमारा सभी आवश्यकताओं को जानता है। പക്ഷേ ഈ പിതാവ് എങ്ങനെയുള്ളതാണ്? परंतु ये पिता कैसा पिता है? നല്ല ശിക്ഷണത്തിൽ വളർത്തും. अच्छा ताड़ना देकर, डिसिप्लिन से हमें सुधार कर हमें बढ़ाएगा। നമുക്ക് ഇഷ്ടം പോലെ ജീവിക്കാൻ കഴിയില്ല पर പ്രിയപ്പെട്ടവരെ. अपना मन मर्जी को पूरा करके जीने के लिए नहीं छोड़ेगा, वैसा नहीं देगा। ദൈവം ശിക്ഷിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, अगर स्वर्गीय पिता तुमको ताड़ना नहीं कर रहा है तो നമ്മള് ദൈവപ്രകാരമുള്ള മക്കളല്ലെന്നാണ്. तो वहां पर हम देखते हैं कि हम नियम के संतान नहीं है या व्यभिचार के संतान हो गए, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടാത്തവരെ ദൈവം ശിക്ഷിക്കില്ല. क्योंकि जो उद्धार पाया नहीं है और फिर भी मंडली में आ रहे उद्धार जैसा ढोंग कर रहा है, ऐसे लोगों को प्रभु नहीं ताड़ना देगा। അതിനെ ശിക്ഷയെന്നല്ല നമ്മൾ ശിക്ഷയെന്നാണ് മലയാളത്തിൽ. मलयालम में उसको दंड मिलेगा करके या सजा मिलेगा ऐसा शब्द लिखा है, അങ്ങനല്ലത്. परंतु ऐसा नहीं है, ഡിസിപ്ലിൻ എന്നാണ്. ताड़ना देगा ताकि उनको सुधार सके, उस अर्थ में ताड़ना दे रहा है, എന്താണ് നല്ല ഉദ്ദേശം? ഡിസിപ്ലിൻ ചെയ്യുക. ताकि अच्छे रीति से वो सुधर जाए, सही रास्ते में चल सके, इसलिए ताड़ना दे रहा है। ദാവീദ് തനിക്ക് ശിക്ഷണം കിട്ടിയപ്പോൾ दाऊद को जब ताड़ना मिला താൻ പറയുന്നുണ്ട്, നീ ഒടിച്ച അസ്ഥികൾ ഉല്ലസിക്കട്ടെ. तो वो दाऊद तब वो वजन में कहता है, तूने जो मेरा हड्डियों को तोड़ा, वो टूटा हुआ हड्डी आनंद करने दो। താൻ നല്ലൊരു ഇടയനാണ്. वो एक अच्छा चरवा है। താൻ ഇസ്രായേലിനെ മേയ്ക്കാനായിട്ട് വരുമ്പോൾ तो दाऊद जब इजराइल राज्य को चराने से पहले താൻ ഒരു ഇടയനായിരുന്നു. वो पहला है भेड़ों को चलाने वाला चरवा था। ഒരു ഇടയന്റെ ഗുണങ്ങളെല്ലാം അദ്ദേഹത്തിനുണ്ട്. इसके लिए एक चरवा कैसा चराना चाहिए करके देश को चलाना चाहिए, उसका प्रैक्टिस उसको ऑलरेडी पहले से था। ഇസ്രായേൽ ഇടയന്മാർ സാധാരണ ചെയ്തൊരു കാര്യം, इजराइल के जो चरवा लोग जो साधारण रीति से भेड़ों को नियंत्रण में लाने के लिए करने वाली बात है, കൂട്ടത്തിൽ അടങ്ങിയിരിക്കാതെ മറുകണ്ഠം ചാടിപ്പോകുന്ന ആടുകളുണ്ട്. वो तो जो झुंड में जो भेड़ लोग चलते रहते समय में कुछ भेड़ लोग हैं जो भटक जाते हैं, और या बाकी भेड़ों को वो लोग भटकने के लिए उत्साह प्रेरित करते हैं। അത് ഇടയൻ കൊടുക്കുന്ന ഭക്ഷണമല്ല അത് വേണ്ടത്. तो क्योंकि तो वो चारा लेने के लिए जब चरवा लेकर जाते समय में ये जो भटकने वाले भेड़ों को क्या है, जो चारा चरवा दे रहा है वो चारा उनको नहीं खाना है, ഒറ്റയ്ക്ക് പോയി ശരിയെ കഴിക്കണം. वो अकेला किधर दूर भटक कर अपना मनमानी कर कर चारा खाना है। നിങ്ങളുടെ ആടിന് എന്ത് ചെയ്യും? ऐसा भेड़ों को क्या करता है, ആ ഇടയൻ അതിന്റെ കാല്, മുമ്പിലത്തെ കാല് തല്ലി ഉടയ്ക്കും. वो चरवा क्या करेगा, काटी लेकर उसका पैर को तोड़कर हड्डी तोड़ देता है मार के। ഇപ്പൊ അതിന് ഓടാൻ വയ്യ. अभी वो क्या हो गया, वो लंगटने की वजह से इधर दूर भाग नहीं पाता है वो। പക്ഷേ ഇടയൻ എന്ത് ചെയ്യും? तो भी उसके बाद चरवा क्या करेगा, ഇതിനെ ആടിനെ സൂക്ഷിക്കാം. उस भेड़ को पकड़कर उसका मलहम लगाकर सेवा करेगा, അവ മുറിവെല്ലാം വെച്ച് കെട്ടി उसका उसमें मरहम पट्टी लगाकर തന്റെ സ്വന്തം ആഹാരം കൊടുത്ത് जो भोजन जो चरवा खा रहा था वो भोजन उस भेड़ को देकर, മടിയിലിരുത്ത് ലാളിച്ച് उसको अपना गोद में सीने में रखकर प्रेम देकर, പുറത്തെടുത്തുകൊണ്ട് നടന്ന് उसको कंधों में लेकर प्रेम से चलाएगा। അങ്ങനെ അസുഖം മാറിക്കഴിയുമ്പോൾ तो जब वो घाव सूख जाने के बाद ഈ ആട് പിന്നെ ഇടയനെ വിട്ടുപോകത്തില്ല. अभी फिर ये मेमना जो पहला भटक रहा था, चरवा को छोड़कर जाने का मन ही नहीं करेगा, चरवा के साथ चिपका रहता है। എത്ര നല്ലതാണ് അനുഗ്രഹം. वो कितना बड़ा अच्छा आशीष है ना प्रियो। കർത്താവ് അടിക്കുന്നത് നോക്കണം. इसलिए प्रियो प्रभु मार रहा है, ये ध्यान देना। അടി കിട്ടിയാൽ मार मिला तो പിന്നെ നമ്മളെ വിട്ടുപോകത്തില്ല. फिर प्रभु हमको छोड़ेगा नहीं। എത്ര നല്ല സ്നേഹമാണല്ലേ. कितना बड़ा प्रेम है हमारा प्रभु का। അങ്ങനെ അടി കിട്ടിയിട്ടുണ്ടോ? ऐसा मार मिला है क्या? ഇങ്ങനെയുള്ള ദണ്ഡനങ്ങളിലൂടെയാണ്, ഇങ്ങനെയുള്ള ചെറിയ ചെറിയ ശിക്ഷകളിലൂടെയാണ് നാം അവനെ
അടുത്തറിയുന്നത്. इस रीति से प्रयोग हर एक विश्वासी जिनको कम से कम छोटा छोटा भी ताड़ना मिलकर और प्रभु का कार्य उसके ऊपर हो रहा है तो उतना वो प्रभु का निकट का अनुभव कर पाएगा. അവർ പിന്നെ സമീപസ്ഥനായിരിക്കുകയാണ്. वो लोग फिर प्रभु से लिपटा हुआ है. അതാണ് ദാവീദ് പറയുകയാണ്, दाऊद कहता है ഹൃദയം നുറുങ്ങിയവർക്ക് जो जिसका हृदय टूट चुका है, കർത്താവേ हे प्रभु ഞാൻ നിന്നെ വിട്ടുപോയി, मैं तुझे छोड़कर चला गया था, ഇത്ര നല്ല ഇടയനെ ഞാൻ വിട്ടുപോയി, इतना अच्छा चरवाह को मैं छोड़कर दूर हो गया था, നീ എനിക്ക് ബാലശിക്ഷ തന്നപ്പോൾ तू मुझे ताड़ना देने के बाद അത് എന്നെ തിരികെ കൊണ്ടുവരാനാണ്, वो मुझे वापस लौटाने के लिए था എന്നെ അനുഗ്രഹിക്കാനാണ്, और मुझे आशीष करने के लिए था, നിന്റെ വഴി മനസ്സിലാക്കാനാണ്. तेरा काटी का प्रेम मुझे समझने के लिए था. ഇങ്ങനെ ഒരു നല്ല ഇടയൻ. इस रीति से एक अच्छा चरवाह. പക്ഷെ ഇസ്രായേലിൽ എന്തിനാണ് അങ്ങനല്ല. परंतु इसराइल को जब सुधारते समय में ऐसा नहीं है. അവരെങ്ങനെങ്കിലും ഒന്ന് മസിയായിട്ട് തിരിയണം. वो लोग कैसा भी करके मसीह के पास लौट आए, ऐसा कार्य प्रभु के ऊपर कर रहा है. അങ്ങനെ ദേശത്ത് ഭയങ്കരമായ വിപത്ത് കൊണ്ടുവരുമ്പോൾ इस रीति से देश में ही पूरा एक बहुत बड़ा विपत्ति और बड़ा क्लेश लाते समय में നമ്മള് സെക്രട്ടറി പ്രവചനം 12:10 വായിക്കുന്നുണ്ട്. जकरिया का पुस्तक 12:10 में हम पढ़ते हैं, ദൈവം അവർക്ക് ആ മാനസാന്തരത്തിന് ആത്മാവിനെ കൊടുക്കും. वहां पर परमेश्वर अनुग्रह का आत्मा उनके ऊपर डालकर विलाप करने के लिए उनके ऊपर मजबूर करेगा. യാതനയുടെയും विलाप का കണ്ണുനീരിന്റെയും और रोने वाला അവർ ദേശമായിട്ട് കരയും. और आत्मा उनके ऊपर डालेगा. इस रीति से पूरा देश यरूशलेम नगर घराना घर घर वो लोग रोएंगे, शोक करेंगे. ദാവീദ് കുലം കുലമായി ഗോത്രമായി കരയും. दाऊद के घराने ऐसा एक एक घराने वो लोग विलाप कर कर शोक करेंगे അവർ ശരിക്കും അനുദപിക്കും. और वो लोग सचमुच सच्चे मन से पश्चाताप करेंगे. ഞങ്ങളുടെ पिताക്കന്മാർ നിന്നെ ക്രൂശിച്ചു. हमारे पूर्वजों ने, हमारे पिताओं ने, बाप दादाओं ने था तुझे क्रूस में भेदा था. യെരൂശലേമിൽ വലിയൊരു നിലവിളി ഉണ്ടാകാൻ പോവുകയാണ്. उस दिन यरूशलेम में बहुत बड़ा विलाप होने और शोक होने वाला है. ഒരു അപ്പനും അമ്മയ്ക്കും ഒരു ഏക മകനേ ഉള്ളുവെങ്കിൽ ആ മകൻ മരിച്ചു പോയാൽ എങ്ങനെ കരയുമോ അതുപോലെ ദേശം ഉറക്കെ കരയും. वो शोक ऐसा गिरा, ऐसा दर्दनाक होगा कि मानो एक घर पे एक माता पिता को एक ही बेटा है और वो एक ही बेटा मर गया तो वो माता पिता जिस रीति से रोएगा वैसा पूरा यरूशलेम, पूरा इस्राएल वो शोक मनाएंगे. ഇങ്ങനെ ദൈവം തന്റെ ജനത്തെ സന്ദർശിക്കുമ്പോൾ इस रीति से प्रभु अपने लोगों से मुठभेड़ करते समय में, എന്നാൽ നമ്മളോട് परंतु हमें कैसा है, വളരെ മൃദുവായി बहुत दया से അവന് ഡിസിപ്ലിൻ ഉണ്ട്. उनका एक प्रेम का ताड़ना है खाली हमारे അത് ऊपर, മറന്നു കളയരുത്. वो भूलना नहीं प्रियो. ആ കർത്താവ് ശിക്ഷിക്കുന്നത് इसलिए प्रभु जिसको ताड़ना करता है അത് വളരെ അനുഗ്രഹമായി ഏറ്റെടുക്കുന്നവർ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. वो बात ये मेरे लिए आशीष है समझकर उसने अगर वो ताड़ना को ग्रहण किया तो ऐसा विश्वासी धन्य है. അപ്പോൾ യെരൂശലേമിനെ ദൈവം ശുദ്ധീകരിക്കുമ്പോൾ इस रीति से यरूशलेम का जब शुद्धिकरण होगा, നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 4-ാം അധ്യായം 3-4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഐസായ 4 का 3-4 में हम पढ़ते हैं. ഐസായ 4:3-4 और जो कोई सिय्योन में बचा रहे और यरूशलेम में रहे, अर्थात यरूशलेम में जितनों के नाम जीवन पत्र में लिखे हो वे पवित्र कहलाएंगे. यह तब होगा जब प्रभु न्याय करने वाली और भस्म करने वाली आत्मा के द्वारा सिय्योन की स्त्रियों के मल को धो चुकेगा और यरूशलेम के खून को दूर कर चुकेगा. അപ്പോൾ യെരൂശലേമിൽ ആരുണ്ടായിരിക്കും? यरूशलेम में कौन बचा रहेगा? ഒരു കൂട്ടം ചുരുങ്ങിയ ഒരു ജനം. एक छोटा सा झुंड. ഇനി യെരൂശലേം മാത്രമല്ല, सिर्फ यरूशलेम ही नहीं, ലോകത്തിന്റെ നാനാഭാഗങ്ങളിലേക്ക് ചിതറപ്പെടുന്ന ആൾക്കാർ, जो दुनिया में महाक्लेश का पीड़ा आने के वजह से या मसीह विरोधी का नया नियम लागू होने के वजह से इजरायली लोग जो दुनिया भर में तितर बितर हो गए थे, उनके अंदर भी അവരേവരും വിശുദ്ധരെന്ന് വിളിക്കപ്പെടും. वो लोग सब लोग जो बच गए हैं, जो मतलब मरे नहीं महाक्लेश में, वो लोग सब क्या कहलाए जाएंगे? पवित्र कहलाए जाएंगे. അവരാണ് वे लोग हैं അന്ത്യത്തോളം अंत तक സഹിച്ചു നിന്നാൽ. धीरज से सहा तो എത്രയാണ് അന്ത്യ ദിവസം? अंत दिन कितना दिन तक है? 1290. जो लेखा के हिसाब से 1290 दिन. എത്ര ദിവസമാണ് വേണ്ടത്? कितना दिन तक वास्तव में था? 1260. 1260 दिन. ഇപ്പോൾ ഒരു 30 ദിവസം കൂടെ എക്സ്ട്രാ ആക്കിയിട്ടുണ്ട്. ദാനിയേലിന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചു. दानियल का पुस्तक 12 अध्याय में हमने पढ़ा, वो 11 में कि उसको 30 दिन और बढ़ाया. പിന്നെ ഒരു 40 ദിവസം കൂടെ പിന്നെയും എക്സ്റ്റെൻഡ് ചെയ്യുന്നുണ്ട്. उसके बाद 45 दिन और उसमें बढ़ा रहा है. നമ്മള് ദാനിയേൽ 12-ന്റെ വാക്യം. दानियल 12 का 12 में 1300 जो बिना घर का 1335 दिन के 1335 दिन. നോക്കുക, 1335 ദിവസം കാത്ത് സഹിച്ച് ജീവിക്കുന്നവൻ ഭാഗ്യവാൻ. धन्य है वे ये जो 1335 दिन तक अंत, उन दिनों के अंत तक सहते रहने वाला धन्य है.
എത്ര ദിവസമാണ് വേണ്ടത്? कितना दिन तक वास्तव में नियुक्त था शुरुआत में? 1260. 1260 दिन, यानी कि करेक्ट 3.5 साल। ഇപ്പോൾ 75 ദിവസം കൂടെ എക്സ്ട്രാ ആകുന്നുണ്ട്. उसके बाद उस दिन से लेकर 75 दिन और बढ़ाकर 1335 दिन हो गया। ആ സമയമാകുമ്പോഴേക്കും इन दिनों में ഈ രാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷം ये उन दिनों तक क्या होगा? राज्य का सुसमाचार दुनिया के अंत तक। അപ്പോൾ എന്താണ് ഈ 75 ഡേയ്സ് എക്സ്ട്രാ ആകുന്നത്? ऐसा क्यों है? 3.5 साल का जो नियुक्ति था दिन था, 75 दिन और बढ़ गया उसमें। നമുക്കറിയാം हम जानते हैं ഈ സമയത്താണ് ഗർഭഗതോൻ വാർ തുടങ്ങുന്നത്. इन दिनों में अंतिम दिनों में होगा जो अर्मगदोन का महायुद्ध जो होने वाला है। ഒരുപക്ഷെ അതിന്റെ ആരംഭം നേരത്തെ തുടങ്ങുമെങ്കിലും शायद ये युद्ध पहले ही शुरू हुआ रहेगा, അതിന്റെ എക്സ്ട്രീമിൽ എത്തിച്ചേരുന്നത് परंतु जो ये युद्ध का जो एकदम पूर्तिकरण या एकदम जो सबसे ज्यादा विनाश का समय, അങ്ങനെ ഇസ്രായേൽ തീർച്ചയായിട്ടും പരാജയപ്പെടുന്ന അവസ്ഥ വരും. मतलब वो युद्ध चलते 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 इजराइल का हालत ऐसा हो जाएगा कि अरे अभी हम कैसा जिएंगे, नाश हो गया, बर्बाद हो गया, ऐसा हालत में पहुंचने के लिए। അപ്പോൾ നമ്മൾ നേരത്തെ സക്കറിയ പ്രവചനം വായിച്ചതുപോലെ जैसा हमने जकरिया का पुस्तक में हमने पढ़ा, അവർ മാനസാന്തരപ്പെട്ട് കർത്താവിനോട് നിലവിളി. वो उन आखिरी दिनों में वो लोग क्या करेंगे? 12 अध्याय में उनके ऊपर मन फिरने का आत्मा आने की वजह से वो लोग सब विलाप करके, शोक करके वो लोग मन फिरेंगे। അത് നമ്മൾ ഹോശേയ പ്രവചനം 5ന്റെ 15ാം വാക്യത്തിലുണ്ട്. होशेया 5 का 15 में हम देखते हैं, जब तक वे अपने आप को अपराधी मानकर मेरे दर्शन के खोजी न होंगे, तब तक मैं अपने स्थान को न लौटूंगा, और जब वे संकट में पड़ेंगे तब जी लगाकर मुझे ढूंढने लगेंगे। നോക്കുക, നമ്മളെ സംബന്ധിച്ച് ഇത് സത്യമാണ് കേട്ടോ. हमारे संबंध में देखो ये सत्य है। നമ്മുടെ കുറ്റം ഏറ്റു പറഞ്ഞ് जब तक हम अपने अपराधों को मान न लेता, വിശേഷാൽ നമ്മൾ കഷ്ടങ്ങളിലും പ്രയാസങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോൾ खास रीति से जब हम कष्ट और क्लेशों से जाते समय में, എന്നെ ശോധന ചെയ്യാനാണെന്നും ताकि हम ये बात को पहचाने कि प्रभु मुझे जांचने के लिए है നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മളെ സന്ദർശിക്കുകയാണെന്നും और പറഞ്ഞ് प्रभु हमारे जीवन में कार्य करने के लिए है, നമ്മൾ മുട്ടുമേൽ വീണ് इसलिए तुरंत घुटने में गिरकर കർത്താവിനോട് ഏറ്റു പറഞ്ഞ് प्रभु के सामने अपना गलतियों को अंगीकार करके, നമ്മുടെ സഭകളെ 7 സഭകളോട് വായിക്കുമ്പോൾ പറയുന്നുണ്ട്, जैसा 7 मंडलियों को जब खत लिखते समय में कहा गया था, നമ്മൾ തൊയ്ത്തര സഭയോട് പറയുകയാണ്, ये 13 मंडली को कहता है, ഞാൻ നിനക്ക് മാനസാന്തരത്തിന് അവസരം തന്നിട്ടു, मैं तुझे मन फिरने के लिए समय दिया था, എന്നിട്ട് നീ तो भी तूने മനസ്സിലായി. मन नहीं फिरा। മാനസാന്തരപ്പെടുക എന്നുള്ളത് കർത്താവിന്റെ എന്നുമുള്ള ഹൃദയാഗ്രഹമാണ്. मन फिरना करके ये हमेशा से शुरुआत से आदि से प्रभु ने तत्व मनुष्य जात को दिया है मन फिरने के लिए। കർത്താവുമായി എപ്പോഴും മുഖാമുഖമായിരിക്കണം. मतलब मन फिरना मतलब क्या? प्रभु के सामने हमेशा आमने सामने, मेरा चेहरा हमेशा प्रभु की ओर रहे, ऐसा मेरा चेहरा रहना है। നാം പ്രത്യാശ വെക്കുന്ന കർത്താവിനെ മുഖാമുഖമായി കാണാൻ പോവുകയാണ്. क्योंकि जिस प्रभु पर हमने आशा किया है, उस प्रभु के ऊपर एक दिन सचमुच हम लोग सचमुच हमारे आंखें मिलकर हम लोग प्रभु को देखेंगे। അവനെ ഇന്ന് നമ്മൾ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? आज उनको बार बार आत्मिक नजरियों से क्यों देखते जा रहे हैं? നമുക്ക് തേജസ് ഉണ്ടെങ്കിൽ അവന്റെ തേജസ്സിന്റെ ആ തേജസ് കൊണ്ടാണ് നമ്മൾ തേജസ്സിന് മുഖം കാണുന്നത്. क्योंकि उनका वो जो महिमा से हम जो भर जाए, क्योंकि जितना हम लोग उनका महिमा से भर जाएंगे, उस भरने के हिसाब से रहेगा, मैं प्रभु को पूर्ण रूप से देख पाऊंगा। നമ്മുടെ ഈ കണ്ണുകൊണ്ട് അവനെ കാണാൻ പറ്റില്ല. हम लोग ये शारीरिक आंखों से हम नहीं देख पाएंगे प्रभु को, അടുത്തുകൂടാത്ത തേജസ്സിലാണ്. क्योंकि प्रभु परमेश्वर जिस स्थान में रह रहा है, वो कभी ना पहुंचने वाला, नजदीक ना पहुंचने वाला ज्योतियों में प्रभु जी रहा है। അവരെ കാണണമെങ്കിൽ എന്ത് വേണം? प्रभु को देखना है तो हमारे पास क्या रहना चाहिए? തേജസ് വേണം. महिमा रहना चाहिए। ഈ തേജസ് എപ്പോൾ കിട്ടി? ये महिमा कब मिला? നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ കിട്ടി. हमें उद्धार पाने के समय में मिल गया था, പക്ഷേ അത് പൂർണ്ണ അളവിലല്ല. परंतु जिस माप में बढ़ना चाहिए था वो पूर्णता में नहीं हुआ है। ദൈവം വിളിച്ചവരെ അവൻ തെരഞ്ഞെടുത്തവരെ നീതീകരിച്ചു, നീതീകരിച്ചവരെ എന്ത് ചെയ്തു? തേജസ്കരിച്ചു. ഇപ്പോൾ प्रभु ने जिनको चुना उनको बुलाया, उनको पवित्र किया और उनको नियुक्त किया ताकि उनको महिमा दे सके। എന്നാൽ पर तो भी ആ തേജസ് वो महिमा നമ്മളിൽ വർദ്ധിച്ച് തേജസ്സിന്മേൽ हम लोग उस महिमा से महिमा में बढ़ने के लिए ഈ സഭാജീവിതം എന്താണ്? कलीसिया जीवन का समय क्यों दिया है? നാം അവരോടുകൂടെ തേജസ്കരണം പ്രാപിക്കേണ്ടതിന് പല ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകേണ്ടത് ताकि ആവശ്യമാണ്. हम लोग सब लोग मसीह के साथ महिमादायक रीति से प्रकट होने के लिए नाना प्रकार के कष्टों से जा रहे हैं। അങ്ങനെ തേജസ് വർദ്ധിക്കുന്നവർ इस रीति से जो विश्वासी लोग इधर भूमि में ज्यादा महिमा को कमाया, ആ തേജസ്സിൽ उस महिमा में ക്രിസ്തുവിനെ മുഖം കാണും. वो लोग प्रभु के चेहरा को देखेंगे।
അല്ലാതെ വെറുതെ കാണാൻ പറ്റില്ല. मतलब ऐसे ही देखेंगे ऐसा नहीं है। തേജസ് ഇല്ലാത്തവരെ എങ്ങനെ കാണും? जो जिनके पास महिमा ने कमाया नहीं है वो लोग कैसा देखेंगे? കർത്താവ് അങ്ങ് ദൂരെ നിൽക്കുന്നതായിട്ട് തോന്നും. वो लोग मतलब जितने लोगों ने महिमा कमाया नहीं है उनके लिए प्रभु बहुत दूर रहेगा, तो वो लोग प्रभु को दूर से देखेंगे। കാരണം അടുത്ത് വരാൻ കഴിയുന്നില്ല. क्योंकि प्रभु कैसा है? ज्योति से भरा, अगम में ज्योति से भरा हुआ परमेश्वर है। उनका लेवल का ज्योति कमाया है तो उनके नजदीक रह सकते हैं। ദൈവമക്കൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? परमेश्वर के संतान है मतलब क्या प्रियो? തേജസ് തികഞ്ഞവരാണ്. मतलब महिमा से पूर्णता हुआ संतान। കർത്താവ് പറയാണ്, प्रभु ने कहा നീ എനിക്ക് തന്ന മഹത്വം ഞാൻ അവർക്ക് കൊടുത്തു. तूने हे पिता जो महिमा तूने मुझे दिया मैंने उनको भी दे दिया। പക്ഷേ പലർക്കും ആ മഹത്വം വേണ്ട. परंतु बहुत लोगों को ये महिमा नहीं चाहिए, ഈ ലോകത്തിന് മഹത്വം വേണം. बल्कि ये दुनिया का कुछ महिमा चाहिए। അപ്പോൾ എന്ത് സംഭവിക്കും? तब क्या होगा? കർത്താവിന്റെ പ്രാർത്ഥനയിൽ കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, प्रभु का प्रार्थना में प्रभु ये कहता है, നീതിയുള്ള പിതാവ്, हे धर्मी पिता, നീ എനിക്ക് തന്നവ जितने भी लोगों को तूने दिया, എന്റെ മഹത്വത്തിൽ ഞാൻ ഇരിക്കുമ്പോൾ जो महिमा में मैं बैठूंगा എന്റെ അടുത്ത് वो लोग मेरे नजदीक बैठ सके। യേശുവിന്റെ അടുത്ത് ഇരിക്കണമെങ്കിൽ प्रियो यीशु के पास, यीशु के नजदीक बैठना है तो, यीशु के साथ बैठना है तो എന്ത് വേണം? क्या चाहिए? മഹിമ വേണം. महिमा चाहिए। അല്ലേ? मैं അത് പ്രാപിക്കാനുള്ള സമയമാണ് ഇപ്പോൾ. वो कमाने का समय है अब। എന്നാൽ യഹൂദരെ സംബന്ധിച്ചോളം परंतु यहूदियों के संबंध में കഷ്ടത എന്തിനാണ്? कष्ट क्यों दे रहे हैं उनको? രക്ഷ പ്രാപിക്കുക എന്നുള്ളതാണ്. उद्धार पाने के लिए। നമ്മൾ തേജസ്കരിക്കപ്പെടുമ്പോൾ അല്ല അവർ തേജസ്കരിക്കപ്പെടുന്നത്. तो जैसा जिस रीति से हम लोग महिमादायक हो रहे हैं और जो जिसका लाभ हमको किस रीति से मिल रहा है वैसा महिमा उनको नहीं है। നമ്മുടെ ദാനിയേലിനോട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ दानियल का पुस्तक में हम पढ़ते हैं, ദാനിയേലിനോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, दानियल से प्रभु कहता है, ഈ അന്ത്യനാൾ അല്ലെങ്കിൽ ഈ 1335 ദിവസം കഴിയുമ്പോൾ ये अंतिम दिन यानी कि जो 1235 दिन पूरा हो जाने तक നീ എന്ത് ചെയ്യും? तू क्या करना? നിന്റെ ഓഹരി പ്രാപിക്കാൻ വരണം. तू तेरा मिरास को पाने के लिए आना। അപ്പോൾ പഴയ വിശുദ്ധന്മാർ എപ്പോഴാണ് 12 का 13 में, दानियल 12 का 13 में पढ़ना। अब तू जाकर अंत तक ठहरा रहा। अंत तक मतलब कब? 1235 दिन का वो अंत तक तू विश्राम कर। ആ അന്ത്യനാളെ അന്ത്യത്തോളം സഹിച്ചു നിൽക്കാൻ പറയുന്നത്. वही बात को हमने मत्ती का 24 का 14 में हमने पढ़ा कि धन्य है वे जो अंत तक धीरज से थामे रहेंगे, उन लोग का उद्धार होगा। പഴയ വിശുദ്ധന്മാർ എപ്പോഴാണ്? और फिर आगे बढ़ना दानियल 12-13 और तू विश्राम करता रहेगा। रहेगा और उन दिनों के अंत में और उस दिनों के अंत में तू अपने नीच भाग पर खड़ा। हाँ, तू अपना मिरास के लिए, नीच भाग के लिए तू उठकर आएगा। मतलब पुराने नियम के विश्वासी लोगों का पुनरुत्थान कब होगा? ഈ 1300 ये मतलब यहाँ पर दानियल बोलते समय में दानियल के साथ साथ पुराने नियम के जितने भी विश्वासी लोग हैं वो लोग सब लोग उस दिन उनका पुनरुत्थान होगा। അവിടെ നമ്മള് സക്കറിയ പ്രവചനം जकरिया का पुस्तक അതിന്റെ 14 അധ്യായം 14 അതിന്റെ നമ്മൾ നേരത്തെ അതിന്റെ രണ്ടാം വാക്യം വായിച്ചതാണ്. हमने 2 तक पढ़े थे हम लोग, അതിന്റെ മൂന്നാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 3 पढ़ना। तब यहोवा निकलकर उन जातियों से ऐसा लड़ेगा जैसा वह संग्राम के दिन में लड़ा था। അവന്റെ കാൽ, നാലാം വാക്യം, और 4 पढ़ना। उस दिन वह जैतून के पर्वत पर पाँव रखेगा। हाँ, उस दिन जैतून के पर्वत पर पैर रखेगा। യോബ് പറയുന്നുണ്ട്, अय्यूब कहता है, നിന്റെ കാൽ ഗ്രൗണ്ടിൽ വരുമ്പോൾ, പൊടിയിൽ നിന്നാണ് മലയാളത്തിൽ, तो अय्यूब कहता है कि जब तेरा पैर भूमि में या मिट्टी के धूल में रखेगा ഞാൻ എന്ത് ചെയ്യും? तब मेरा क्या होगा? ശരീരമുള്ളവനായി मैं एक शरीर रूप में प्रकट हो जाऊंगा। അപ്പോൾ ഈ പഴയ നിയമവിശുദ്ധന്മാരുടെ ഉദാഹരണം, यानी कि पुराने नियम के विश्वासी लोग जो मरकर उन लोग भी पुनरुत्थान के दिन के लिए इंतजार कर रहे हैं, उनका पुनरुत्थान का दिन എപ്പോഴാണ്? कब होगा? കർത്താവ് ഒലിവുമലയിൽ വരുമ്പോൾ, जब प्रभु कलीसिया के साथ जैतून पर्वत पर जब पैर रखेगा तब वहां पर पुराने नियम के सभी विश्वासी लोगों का पुनरुत्थान होगा। എന്നാൽ സഭയുടെ പുനരുദ്ധാനം എപ്പോഴാണ്? परंतु कलीसिया का पुनरुत्थान कभी है? കർത്താവ് ഗംഭീരനാഥത്തോടും प्रभु जो बड़ा ललकार के साथ और तुरही के साथ ललकार होगा और फिर मरे हुए लोग जीवित होंगे और हम जो बचे हुए हैं मध्य आकाश में उठा लिया जाएंगे। സഭയുടെ പുനരുദ്ധാനവും तो कलीसिया का पुनरुत्थान, ഇസ്രായേലിന്റെ പുനരുദ്ധാനവും ചേർത്താണ് ഒന്നാം പുനരുദ്ധാനം എന്ന് പറയുന്നത്. तो कलीसिया का पुनरुत्थान का जो एक भाग है और फिर इजराइल का पुनरुत्थान का वो दूसरा भाग, ये दोनों भाग को मिलाकर कहते हैं प्रकटीकरण में पहला पुनरुत्थान। ഒന്നാം പുനരുദ്ധാനത്തിൽ പങ്കുള്ളവൻ ഭാഗ്യവാൻ. जो पहला पुनरुत्थान में भागी होंगे वो धन्य है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? രണ്ടാം പുനരുദ്ധാനം ഉണ്ട്. उसका मतलब एक दूसरा प्रकार
का पुनरुत्थान भी है। അതെന്താണ്? वो कब है? അത് ന്യായവിധിക്ക് വേണ്ടി വെള്ളസിംഹാസനത്തിൽ वो- മരിച്ചവരുടെ പുനരുദ്ധാനം. वो सब मरे हुए पापियों के लिए सफेद सिंहासन जब डाला जाएगा, वहां पर मरे हुए पापियों के लिए दूसरा पुनरुत्थान रहेगा। എന്നാൽ ആ പുനരുദ്ധാനത്തിൽ പങ്കുള്ളവർ അല്ല ഭാഗ്യം. परंतु वो दूसरा पुनरुत्थान में जो उठकर आएंगे वो लोग भाग्य है, धन्य है, ऐसा नहीं लिखा है। അപ്പോൾ നമ്മൾ പുനരുദ്ധാനം പ്രാപിക്കാൻ इसलिए हम लोग पुनरुत्थान होने के लिए കർത്താവ് മരണത്തിലൂടെ പോയി प्रभु को मृत्यु से जाना पड़ा പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ച് और पुनरुत्थान प्राप्त करके അവന്റെ ജീവൻ നമ്മളിലേക്ക് വന്ന് उनका जीवन हमारे अंदर आया। ആ ജീവനാണ് തേജസ്. वो जीवन हमारे लिए महिमा बन गया। ഞങ്ങൾ അവനെ കണ്ടു, हमने उनको देखा, ഞങ്ങൾ അവരെ തൊട്ടു, हमने उनको स्पर्श किया, ഏകജാതനായവന്റെ തേജസ്സായി ഞങ്ങൾ അവരെ കണ്ടു. मानो उसको एक लौता परमेश्वर का पुत्र का महिमा को हमने देख लिया। पहला യോഹന്നാൻ पहला अध्याय का पहला वाक्य में पढ़ते हैं। 2 തെസ്സലോനിക്ക 2:14 വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. दूसरा थिस्सलुनीय 2:14 पढ़कर हम खत्म करेंगे। इसलिए उसने तुम्हारे हमारे सुसमाचार के द्वारा बुलाया हाँ। कि तुम हमारे प्रभु यीशु मसीह की महिमा को प्राप्त करो। हमें നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നതിനാണ് हमें क्यों बुलाया है? यीशु मसीह की महिमा यीशु मसीह की महिमा को प्राप्त അതിന്റെ അർത്ഥം करना। എന്താണ്? इसका मतलब क्या है? കർത്താവിന്റെ അടുത്ത് വന്നിരിക്കുന്നു. ताकि उस यीशु का महिमा को मिलने वाला विश्वासी लोग का खासियत क्या है? वो लोग उस दिन राज्य में प्रभु के साथ, प्रभु के नजदीक बैठेंगे। നമ്മൾ അവനെ കാണുന്നത് എങ്ങനെയാണ്? हम लोग उनको कैसा देखेंगे? അവന്റെ തേജസ്സിൽ നമ്മൾ അവനെ हम लोग प्रभु का जो महिमा का जो प्रकाश की किरणों में हम लोग उन प्रभु को देखेंगे। നമ്മള് എത്രമാത്രം അനുഗ്രഹിക്കുകയാണ് സഭ. इसलिए प्रभु कितना अधिक कलीसिया को और मंडली को प्रभु आशीषित कर रहा है। അതുകൊണ്ട് നമുക്ക് ഇന്ന് പ്രസാദ വർഷമാണ്. इसलिए अभी का जो समय है प्रसन्न वर्ष है हमारे लिए। കർത്താവ് നമുക്ക് ഡിസിപ്ലിൻ തന്നാലും പ്രസാദ വർഷമാണ്. प्रभु ने अगर हमको ताड़ना दिया तो भी प्रसन्न वर्ष है। പ്രാർത്ഥന കേട്ടില്ലേലും പ്രസാദം. अगर प्रार्थना का उत्तर नहीं मिला तो भी प्रसन्न समय है। നമ്മുടെ ആഗ്രഹങ്ങൾ ഒന്നും നടന്നില്ലെങ്കിലും പ്രസാദം. हमारा शारीरिक अभिलाषाएं पूरा नहीं हो रहा है तो भी प्रसन्न का समय है। കാരണം ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി മുൻകരുതിയിട്ടുണ്ട്. क्योंकि प्रभु ने पहले से ही हमारे लिए सब बातें तैयार करके रखा है। ഒരു കണ്ണ് കാണാത്തത്, जो आंखें देखा नहीं, ഒരു ചെവി जो കേൾക്കാത്തത്, अभी तक कानों ने सुना नहीं, ആരുടെയും ഹൃദയത്തെ തോന്നാത്തത്, अभी तक किसी का हृदय में ये विचार भी नहीं आया। നമ്മുടെ ശരീരം എങ്ങനെയുള്ളത് ആരും കണ്ടിട്ടില്ല. हमारा शरीर जो महिमादायक देह कैसा रहेगा आज तक किसी ने देखा नहीं है। യേശുക്രിസ്തുവിനെ തേജസ്സോടെ ആരും കണ്ടിട്ടില്ല. यीशु मसीह का पूर्ण महिमा का रूप को, तेज को अभी तक किसी ने देखा नहीं है। സഭ കാണാൻ പോവുകയാണ്. लेकिन कलीसिया देखेगा। ദൈവമുള്ളവരെ, ഈ വാഗ്ദത്തങ്ങൾ നമുക്കുള്ളത് കൊണ്ട് इसलिए इस प्रकार का प्रतिज्ञाएं हमारे पास है। इसलिए ജഡത്തിലെയും ആത്മാവിലെയും സകല മലിനതകളും മാറ്റി अपना शरीर का और आत्मा के विवेक को जो भी दूषित करने वाला, मलिन करने वाला सब अशुद्धता को दूर करके നമുക്ക് വിശുദ്ധിയെ തയ്ക്കാം. आओ हम लोग पवित्रता को पूरा करें। Praise the Lord. Praise the Lord. Amen.